हे बघा, ही मुलगी, तिचे वडील आजारी आहेत, तिचे वडील साहेबांचे कार्यकर्ते आहेत, ती मदत मागायला आली इथे. नाही, तिला ढकलतायत. मी कार्यकर्त्यांकडनं काय फक्त कामं काढून घ्यायची का? वेळ प्रसंगी त्यांच्या पाठीमागे उभं पण राहावं लागतं. ताई, तू चल, मी तुझी मदत करतो. मला सांग, तुझे बाबा साहेबांचे कार्यकर्ते आहेत? हो, माझे बाबा मिनिस्टर साहेबांसाठी काम करायचे. पार्टीची छोटी मोठी कामं, कधी मीटिंगच्या तयारीला मदत कर, कधी पोस्टर लावणं, असली कामं ते करायचे. माझे बाबा साहेबांना खूप मानतात. हा बघा, माझ्या बाबांचा साहेबांसोबतचा फोटो. ताई, माझे बाबा गेल्या 4 दिवसांपासून आजारी आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्यांची तब्येत खूप खराब झाली. डॉक्टर बोलत होते लवकरात लवकर त्यांचं ऑपरेशन करावं लागेल, आणि त्या ऑपरेशनसाठी मला 1 लाख रुपयांची गरज आहे. ही बघा, ही सगळी हॉस्पिटलची बिलं. पैसे भरले नाही तर ऑपरेशन करणार नाही असं डॉक्टर म्हणतात. मला माझ्या बाबांना वाचवायचं ते. मला तुझी गरज कळते, पण मला ती विचारावं लागेल. मी करते काहीतरी. काय बोलावं हो, ती मुलगी तुमच्याकडे मदत मागतीये, तुम्हाला कळत नाहीये? आपल्या वडिलांसाठी ती विनंती करते. ती वडील म्हणजे देव असतोय, माहितीये का नाही तुम्हाला? त्याच्यामुळे आपण या जगात येतो. तो आपल्यासाठी आयुष्यभर झटत असतो, आणि आज ही मुलगी तिच्या वडिलांसाठी धडपडतीये. तुम्हाला कळत नाही, आणि तुम्ही काय म्हणताय? विचारावं लागेल. कोणाला विचारणार आहात? मला नाही वाटत तुमचं तुमच्या वडिलांवर प्रेम आहे. ए ताई, तू चल, काय तुला मदत करायची ना मला सांग. नको या माणसांच्या नादी लागू. चला, मी मदत करतो तुम्हाला. 1 मिनिट. जर तुम्हाला समोरच्या बद्दल काही माहित नसेल ना, तर उगाच काही बोलायचं नाही. तुम्हाला काय माहिती हो माझं माझ्या बाबांवर किती प्रेम आहे ते? माझे बाबा आयुष्य आहेत माझं. आता त्यांचं प्रेम मला कधी अनुभवता नाही आलं, म्हणून काय झालं? काय म्हणालात? वडिलांचं प्रेम अनुभवलं नाही. बापाचं प्रेम ज्याला मिळत नाही ना, त्यालाच त्याची जास्त किंमत असते. वडील हा आभाळासारखा असतो, त्याच्या पुढे आपण शून्य. ते आभाळ कधीच आपल्या हाती येत नाही, कधीच त्याला आपण स्पर्श करू शकत नाही, पण ते कायम असतं आपल्या डोक्यावर. हे ताई, तू काळजी नको करू, ते मदत करतील तुला. आणि काही लागलं तर मला फोन कर, नंबर लिहून घे. हे बघ, ठीक आहे? तुम्ही नका काळजी करू, मी बघते.